देवी सर्वांचं स्वागत आहे. आम्ही सगळे विरारला महाराष्ट्राला आमच्या मोठ्या जाऊबाई आले. बघा इकडे 2 नंबर जाऊबाई आल्या आणि तर भेटूया मंदिरात. जवळ असलेले एक अत्यंत जागरूक आणि निसर्गरम्य ठिकाण म्हणजे हेदवडे महालक्ष्मी मंदिर. आज आपण या मंदिराची माहिती, वेळ, महाप्रसाद आणि तिथे कसं पोचायचं हे पाहणार आहोत. चाललोय आता महालक्ष्मी मंदिरात. तर आम्ही बसलोय रिक्षामध्ये. हे बघा असे बसले सगळे. इथे येण्यासाठी 2 सोपे मार्ग आहेत. लोकल ट्रेनने येत असाल तर विरार स्टेशनला पूर्वेला उतरा. तिथून खानिवडे गावासाठी दर अर्ध्या तासाने एस.टी. बस असतात. तसेच शेअरिंग आणि प्रायव्हेट रिक्षाची देखील सोय आहे. आम्ही स्टेशनवरून थेट मंदिरापर्यंत प्रायव्हेट रिक्षा केली. वन वे भाड्याचे साधारण 250-300 रुपये होतात. आम्ही जाण्या येण्यासाठी एकच रिक्षा ठरवून गेलो तर आम्हाला 600 रुपये लागले. इथे येण्याचा प्लॅन करत असाल तर शुक्रवारी येणं सगळ्यात उत्तम ठरेल, कारण शुक्रवारी मंदिराचा मुख्य गाभारा उघडा असतो. इतर दिवशी मातेचे दर्शन बाहेरून घ्यावे लागेल, कारण मुख्य गाभारा बंद असू शकतो. आम्ही आता इथे खाली सोट्या घेतोय. तर आता आम्ही मंदिरात चढायचं. मंदिरात प्रवेश केल्याबरोबरच आपल्याला पंचमुखी हनुमानाचे दर्शन होते. ही मूर्ती तब्बल 6 फुटाची आहे. हनुमानजीच्या या पंचमुखी रूपात त्यांची 5 मुखे स्पष्टपणे दिसतात. समोर वानरमुख, उजवीकडे नरसिंहमुख, डावीकडे गरुडमुख, पाठीमागे वराहमुख आणि वरच्या बाजूला हयग्रीवमुख. मंदिराच्या रक्षणासाठी आणि क्षेत्राचे रक्षक म्हणून तेथे कालभैरव यांचे देखील स्थान आहे. महालक्ष्मी मातेच्या दर्शनापूर्वी किंवा नंतर कालभैरवाचे दर्शन घेण्याची प्रथा आहे. कालभैरव मूर्ती शेजारीच एक छोटीशी गणपती बाप्पाची मूर्ती आहे.
आत प्रवेश केल्यावर आपल्याला कार्यसिद्धी गणेश मूर्तीचे दर्शन होते. नावाप्रमाणेच मनातील कोणतीही इच्छा आणि अडकलेले काम पूर्ण व्हावे म्हणून भाविक इथे बाप्पाच्या चरणी प्रार्थना करतात. कार्यसिद्धी गणेश मूर्तीच्या नंतर आपल्याला दर्शन होते सरस्वती देवी आणि दत्त दिगंबरांचे. मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात माता महालक्ष्मीची अत्यंत तेजस्वी आणि स्वयंभू मूर्ती आहे. आत मुख्य गाभाऱ्यात कॅमेरा घेऊन जाण्यास परवानगी नाही आहे, तर तुम्ही बाहेरून व्हिडिओ काढू शकता. मंदिराच्या आवारात एक मोठा खडक आहे, ज्याला स्वयंभू नवग्रह म्हणतात. कोणत्याही मानवी हाताचा स्पर्श न होता या एकाच विशाल दगडावर 9 ग्रहांची रचना निसर्गतः तयार झाली आहे. हे जगातील एकमेव स्वयंभू नवग्रह मंदिर आहे. मंदिराच्या वरच्या बाजूस भाविकांसाठी महाप्रसादाची सोय केलेली असते. महाप्रसादाची वेळ 12 ते 3 आहे. मी महाप्रसादाला आलो. हे ताट घ्यावं लागतं, स्वतःच घ्यावं लागतं. हे ताट इथे भांडी स्वतःची स्वतः घासावी लागतात. अशी सोय केलेली आहे. इथे स्वच्छ पाणी, इथे स्वच्छ पाणी, इथे साबण आणि तिकडे खरकट वगैरे काढायला. इथे स्वच्छ पाणी, भांडी धुवून घ्यायची. ताटं पूर्ण ओली ओली आहेत. महाप्रसाद खूपच उत्तम होता, खूपच चांगला होता. तुम्ही खरंच गेलात तर तुम्हाला पण आवडेल. महाप्रसाद झाल्यावर आम्ही तिथेच विश्रांतीसाठी बसलो. आमच्यासोबत आलेल्या रिक्षावाल्या ताई आम्हाला त्यांना आलेले महालक्ष्मी मातेचे अनुभव सांगत होत्या. तर हे होतं विरारजवळील सुंदर हेदवडे महालक्ष्मी मंदिर. तानसा नदीच्या काठावर आणि तुंगारेश्वर डोंगराच्या कुशीत वसलेलं या मंदिरात प्रचंड शांतता आणि सकारात्मक ऊर्जा जाणवते. तुम्ही देखील येथे सहकुटुंब या आणि मातेचा आशीर्वाद घ्या. आम्ही आता मंदिरातून आलो. तुम्ही व्हिडिओ बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.